नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कोणत्याही आकृत्या तुमच्या समोर येत्या मित्रांनो, तुम्हाला काही टेक्निक जर माहिती असेल मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर उत्तर काढू शकता। बघा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कोणताही प्रश्न तुमच्या समोर येत्या मित्रांनो 5 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर काढता आला पाहिजे अशा ट्रिक्स तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रॉब्लेम सकट तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो। डायरेक्ट मित्रांनो आपण जाऊयात आपल्या प्रॉब्लेम्स वरती। पहा अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या समोर आला तर करायचं काय, लक्ष ठेवा। आता नंबर 1 थिंग लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बघा काय सांगितलं बरं, त्रिकोणांची संख्या की तुम्हाला अशा प्रकारे विचारलं बाबा। ओके मी सांगतो काय, तुम्हाला पहिले कन्सेप्ट समजून घ्या, तुम्हाला बाप जन्मात मित्रांनो अडचण येणार नाही, लक्षात ठेवा। आपण त्रिकोण मोजायचे। ओके तर अशा प्रकारचे मित्रांनो तुमची आता ही फिगर आहे बरोबर, तर याला काय करायचं तर 1 2 3 असे नंबर टाकायचे बरोबर। मग शेवटचा नंबर घ्या बघा 3, याला काय करायचं त्याच्या पुढच्या अंकाने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड बाय 2 करायचं, लक्षात ठेवा। म्हणजे 3 चौक 12/2 तुमचं उत्तर काय पाहिजे 6। 6 तुमचा ऑप्शन नंबर 4 झालं तुमचं या क्वेश्चनचं उत्तर 5 सेकंदाच्या आत मित्रांनो। ओके आता मला सांगा, जर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पहा प्रश्न अशा प्रकारचा असता, लक्षात घ्या मित्रांनो। ओके जर तुमच्या इथं 1 2 3 4 अशा 5 6 किती पण रेषा होऊ द्या, घाबरायचं कारण नाही मित्रांनो। बघा 1 2 3 4 5 शेवटचा अंक 5, 5 ला त्याच्या पुढच्या अंकाने मल्टिप्लाय करा, डिवाइड बाय 2 करा, 5 × 30/2 तुमचं उत्तर आलं मित्रांनो या क्वेश्चनचं 15। ओके अशाच प्रकारच्या बघा तुम्हाला मित्रांनो मी भरपूर सारे प्रॉब्लेम तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय। आता 2 नंबरचा प्रश्न बघा, इथे काय केलंय फक्त डायग्राम फिरवली 1 2 3, तर काय करायचं 3 ला त्याच्या पुढच्या अंकाने मल्टिप्लाय करा, 2 ने डिवाइड करा, 3 चौक 12/2 6 ऑप्शन नंबर 4 तुमचं या प्रॉब्लेमचं उत्तर पाहिजे होतं। बघा पुढचा प्रश्न मित्रांनो मला तुम्ही कमेंट करा, लक्षात ठेवा काय रे बाबा काय करायचं 1 2 3 4, 4 ला काय करणार त्याच्या पुढच्या अंकाने मल्टिप्लाय करणार, डिवाइड बाय 2 करणार, 4 25/2 तुमचं उत्तर आलं 10। 10 तुमचा कुठे 3 नंबर पर्यायामध्ये वाट बघतोय। अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो काही सेकंदामध्ये उत्तर काढता आले पाहिजे। आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय डोकं लावायचं सांगतो लगेच, लक्षात घ्या। आता मेन थीम समजून घ्या मित्रांनो तुम्हाला। ओके जर अशा प्रकारची डायग्राम असेल तर करायचं काय, लक्षात ठेवा। ओके अशा प्रकारची याच्यात फक्त नंबर टाका बघा 1 2 3 4, हा मोठा जो अंक असतो ना याची फक्त काय करायची दुप्पट, 4 2 8, या डायग्राम मध्ये तुमचे 8 त्रिकोण आहेत, लक्षात ठेवा। आता जर तुमचे मित्रांनो जर ही डायग्राम असेल तर काय करायचं पहा बरं, आता याच्यामध्ये काय करायचं पुन्हा 1 2 3 4 5 6, 6 ला काय करणार त्याच्या पुढच्या अंकाने मल्टिप्लाय करा, 6 2 12 तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर झालं। आता मला सांगा मित्रांनो सेम तुम्हाला आता ह्या क्वेश्चनचं आन्सर मला सांगायचं काय टेक्निक वापरायची, आपली किरण सरांची टेक्निक वापरा। पहा 1 2 3 4 5 6 7 8, 8 ला काय करणार त्याच्या पुढच्या अंकाने मल्टिप्लाय करणार, 8 2 16 ऑप्शन नंबर 3 तुमचं 5 सेकंद सुद्धा कापी झाले मित्रांनो। कोणताही प्रश्न अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला आला मित्रांनो तर तुम्ही 5 सेकंदामध्ये उत्तर दिलं पाहिजे। ओके पुढचा प्रॉब्लेम बघूयात। आता मला सगळ्या लोकांनी कमेंट करा, सर अशा वेळेला आम्ही काय करायचं, काहीच करायचं नाही, मी सांगतो तेच करायचं, लक्षात ठेवा बानो। मला सांगा 1 2 3 4, 4 2 8, इकडे 8 इकडे 8 इकडे 8 8, लक्षात 8 चौक तुमची किती 32 त्रिकोण तुमचे झाले काय, लिहून ठेवा। आता पुढे काय करायचं लक्षात ठेवा, या दोन्ही आकृत्या एकत्र आल्यामुळे तुमचा हा एक त्रिकोण तयार झाला, ह्या दोन्ही आल्यामुळे हा दुसरा, ह्या दोन्ही आल्यामुळे हा तिसरा, पुन्हा चौथा 5वा 6वा, 32 मध्ये 6 मिळवा, तुमचं उत्तर झालं 38 ऑप्शन नंबर 3, लक्षात। अरे पुढे असे किती पण शेपूट जोडू द्या हनुमानाच्या, घाबरायचं कारण नाही, मेथड कन्सेप्ट तुम्हाला याच वापरायचे मित्रांनो। ओके चलो अगला वाला सवाल देखते। इथं काय विचारलं, अरे अर्धवर्तुळ किती विचारलं मित्र, काय विचारलं अर्धवर्तुळ। बरं इकडे लक्षात घ्या, हे वाला एक झालं तुमचं 2 3 4, 4 तुमचे अर्धवर्तुळ, ऑप्शन नंबर 3 तुमचं मित्रांनो डायरेक्ट आन्सर येऊन जातो। ओके यस तर आता बघा जर एक सर्कल असेल, लक्षात ठेवा, एक रेषा 2, ओके पुन्हा टाकली पुन्हा 2 नवीन म्हणजे 4 झाले। ओके अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी हाफ सर्कल वरचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकतात। इकडे बघा ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण, अरे किती वेळा बघायचं 1 2 3, 3 2 3 चौक 12/2 6, ऑप्शन नंबर 4 तुमचं सेकंदामध्ये उत्तर येते मित्रांनो, काहीच घाबरायचं कारण नाही, लक्षात ठेवा। आता महत्वाचा प्रश्न, सर अशा वेळेला आम्ही काय करायचं, कोणाला फोन करायचं, कोणाला व्हॉट्सअप करायचं, गुड्डीला करायचं की पप्याला करायचं, लक्षात घ्या मित्रांनो टेक्निक समजून घ्या पहिले। बघा तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली बाबा, ओके बरं आता ह्या डायग्राम मध्ये तुमचे त्रिकोण किती मित्रांनो मला सांगा,
1 2 इथे आपण काय करतो नंबर टाकतो 2 2 ला त्याच्या पुढच्या अंकाने मल्टिप्लाय करतो डिवाइड बाय 2 करतो 2 2 गेला उरला तुमचा 3 झाले ओके. पण इथं झाला प्रॉब्लेम काय इथं झाला प्रॉब्लेम तुमचा मित्रांनो इथे तुमच्या अशा डायग्राममध्ये 3 आहे मग इथं पण तेच आहे पण झालं काय तुमचे फक्त आडवे मधले तयार झाले मग झाले किती लक्षात ठेवा इथं 3 झाले बघा पुन्हा 1 रेषा 2 रेषा 3 रेषा 4 रेषा ऍड झाल्या म्हणजे बघा किती फ्लोअर तयार झाले तुमच्या इकडे 1 2 3 4 रेषा. तर लक्षात ठेवा मित्रांनो तर ह्या फ्लोअरचे तुमचे 3 इथे 3 इथे 3 इथे 3 आणि हे 3 मग 3 5 किती 15 झालं तुमचं उत्तर 15. सर अजून एक रेषा असती पुन्हा 3 ऍड करा बघा मी पुन्हा येईन असं कोण म्हणते रेषा म्हणतात ओके. सो अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. आता महत्वाची कन्सेप्ट बघा खूप परीक्षांमध्ये या लेवलचा प्रश्न येऊन गेलाय समजून घ्या आपण ओके. याला काय करायचं लक्षात एक त्रिकोण काढला ओके बरं इथे किती त्रिकोण तुमचे 1 बरं. आता पुढे पहा ह्या त्रिकोणामध्ये ज्या वेळेला मी त्रिकोण काढला तर बाहेरचं 1 आणि मधले 3 1 2 3 4 आणि बाहेरचं 1 5 यामध्ये तुमचे 5 पुन्हा पहा या ठिकाणी आपण काय केलं मित्रांनो पहा मी त्रिकोणामध्ये पुन्हा एक त्रिकोण काढला तर लक्षात ठेवा हे तुमचे 1 2 3 4 पुन्हा 5 6 7 आणि तो बाहेरचा तुमचा 1 8 ओके. तर तुमचे किती झाले मित्रांनो इथं झाले तुमचे 5 इथं झालं तुमचा 1 बरोबर. आता इकडे काय करत बघा 1 2 3 ओके हे 3 झाले आपले तो मधला 1 4 आणि बाहेरचा 1 5 आणि पुन्हा 6 7 8 9 याच्यात तुमचे झाले 9 त्रिकोण. आता सपोज तुमच्या समोर मित्रांनो अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर करायचं काय तुम्हाला मी ट्रिक सांगतो मित्रांनो एकदम खतरनाक वाली लक्षात ठेवा फक्त माझी कन्सेप्ट समजून घ्या प्रश्न तुमचा बाप जन्मात चुकणार नाही ओके. पहिली गोष्ट बघा एक त्रिकोण एका त्रिकोणामध्ये एक त्रिकोण काढला वाढ किती झाली 4 पुन्हा या त्रिकोणात 1 काढला वाढ किती झाली तुमची 4 पुन्हा याच्यात काढला पुन्हा वाढ किती तुमची 4 ची मग 9 4 किती याच्यात तुमचे 13 त्रिकोण असणार लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला एकदम खतरनाक टेक्निक तुम्हाला मित्रांनो काय करायचे असतात अप्लाय करायचे असतात ओके. आता शेवटचा 10 नंबरचा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला बघा मी मित्रांनो अगोदर पण घेतला 1 2 3 4 5 6 7 8 8 ला काय करायचं मल्टिप्लाय बाय 2 करा तुमचं उत्तर येईल मित्रांनो 16 ऑप्शन नंबर 3. मित्रांनो ह्या तुम्हाला बघा त्रिकोण मोजण्याच्या ह्या ज्या टेक्निक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या ह्या टेक्निक तुम्हाला कशा वाटल्यात मला पर्सनली या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांनी कळवायचे. भेटूयात मित्रांनो पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जर तुम्ही पोलीस भरती शिक्षक भरती एमपीएससी सरसेवा कुठल्याही परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो तर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती प्रत्येक प्रकारचे कोर्सेस तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. तुम्हाला माझ्या मॅथ रिडिंगच्या बॅच असेल कुठल्याही भरतीचा परिपूर्ण कोर्स पाहिजे असेल तुम्ही नक्की ऍप डाउनलोड करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मित्रांनो. जर काही मदत लागली तर आमच्या टीमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888 99 116 या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकतात ओके. चलो भेटूयात मित्रांनो पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.